सर्वांनी करा. ऑल इंडिया श्वेतांबर साडेपाचशे जैन कॉन्फरन्स चतुर्थ दिल्ली मुखारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त जो आपल्या रणा औषधी विद्यालयामध्ये बाहेर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतं. या ठिकाणी विराजित जिनी शासन प्रभाविका परमपूज्य चारुप्रांताजी महाराज परमपूज्य देवराजी महाराज यांना पूर्वपल्या स्मृतीपूर्वी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी खास करून आमच्या कोठारी साहेबांच्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी जैन कॉन्फरन्सचे आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय मोहनलालजी लोढा जैन कॉन्फरन्स चतुर्थ दिल्लीचे प्रांतीय अध्यक्ष आहेत. श्रीमान कांतराजी चोपडा, श्रीमान नंदकुमारजी भटेकरार, श्रीमान देवराजी खाबिया, श्रीमान दिनेशजी राठा, श्रीमान शांतीलाल दुर्गड. आताच त्यांचं गौरवनीय पुस्तक त्यांनी मला भेट दिलं अशा आदर्श शिक्षक लेखक श्री मनोहर इनामदार सर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री उद्धव देशमुख, आपल्या संस्थेचे सचिव श्री अरुणशेठ चिंतामणी, श्रीमान वसंतजी लोढा. आजच्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं त्यांना संयोजित म्हणता येईल असे त्यांचा विषय मोठं सामाजिक कार्य माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी भरभरून त्यांच्याबद्दल या ठिकाणी वक्तव्य केलं असे श्रीमान संजयजी कोठारी आणि श्रीमान काशीनाथजी कोठारी व्यासपीठावर उपस्थित असलेले तर सर्व सन्माननीय मान्यवर जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव, आपले शिक्षणाधिकारी श्री सावंत साहेब, सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीचे उपस्थित अधिकारी कर्मचारी, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, आपले सगळे शिक्षक वृंद आणि खास करून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याने अतिशय संयमानं मला असं वाटतं की पावणे तासापासून शांतपणे हा कार्यक्रम ऐकतात असे सगळेच माझे विद्यार्थी मित्र. तर म्हणजे अतिशय मोठा योगदान आहे. आज आपण राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्तानं कोठारी साहेबांनी या ठिकाणी बाहेर मांडपाचा कार्यक्रम घेतला. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे जे पहिले शिक्षण मंत्री झाले मौलाना अबुल कलाम आझाद, त्यांची जयंती ही आपण राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक शिक्षण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरी करतो. आजच्या शिक्षण दिनाच्या निमित्तानं मी मौलाना आझाद यांच्या स्मृतीला या ठिकाणी सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे चिंतन या ठिकाणी करतो. या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. मला असं वाटतं आपल्याला माहीत असायला पाहिजे की आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय. तर कलाम साहेबांची आपण त्या ठिकाणी जयंती त्या ठिकाणी साजरी करतो. ह्या दिवसाच्या निमित्तानं हा बाहेर वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. त्याला दुसरी बाजू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या महिन्यामध्ये नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आणि मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये फार मोठं नुकसान म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचं असेल, पिकांचं असेल, घरांचं असेल, इतर सार्वजनिक मालमत्तांचं असेल. त्याचबरोबर शाळांचं असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक इमारती, शासकीय इमारती आहेत ज्याचं नुकसान झालं, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं. आणि मला असं वाटतं काही मनामध्ये ठेवून जैन कॉन्फरन्स असेल, कुठल्याही प्रतिष्ठान असेल, समर्थ हॉस्पिटल असेल, यांनी सामाजिक बांधिलकी भावना ठेवत आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अतिशय मनापासून सुरुवात केला. तर तीनही आयोजकांना मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या तोंडी धन्यवाद देतो. त्यामध्ये संजय कोठारी साहेब माझ्या साधारण 3-4 आठवड्यापासून आमची चर्चा सुरू होती या कार्यक्रमाला येण्याबद्दल. आणि मला शंका होती आचारसंहिता लागते इलेक्शनची आणि मला येता येत नाही. आणि आचारसंहिता लागली नगरपालिका निवडणुकीची. त्यांनी मला सांगितलं नाही बाबा कार्यक्रम पूर्णपणे राजकीय आहे आणि या पक्षाला अतिशय सामाजिक जाणीव करून सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं आपण कार्यक्रम करतो. अराजकीय कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्याच मध्ये उपस्थित राहण्याची त्या ठिकाणी मला संधी मिळाली. ज्या ठिकाणी आपल्यामध्ये आहे तर मला मनापासून त्या ठिकाणी निश्चितपणे आनंद आहे. तिसरी एक बाजू मी अतिशय महत्वाची या निमित्तानं सांगतो. कोठारी साहेबांचं जे कार्य आपण माझ्या
विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे देव आहे का नाही आपल्याला माहित नाही. परंतु मला असं वाटतं माणसांना देव जर तुम्हाला बघायचा असेल तर आपण निश्चितपणे संजय कुठे कुठलेच क्षेत्र नाही त्याच्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. म्हणजे कुठेही ऍक्सिडेंट झाला तर रात्री अपरात्री रात्री 2 वाजले पहाटे 4 वाजले त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स घेऊन हजर असतात आणि आतापर्यंत 6550 लोकांना त्या ठिकाणी यांनी वैद्यकीय मदत पुरवली ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून. त्याचा अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी त्यांनी वाचवले. हे सगळं करत असताना फक्त एवढं कुठं मर्यादित न राहता आरोग्याच्या बाबतीमध्ये समाजाचे वृद्ध असतील, निराधार असतील, कुष्ठरोगी असतील, समाजातले सगळे जे काही गरजू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती नाही पण त्यांना वैद्यकीय सेवेची मदतीची गरज आहे अशा लोकांना काम करण्याचं मदत करण्याचं काम मोठ्या त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतात. कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा फार मोठं काम समाजाच्या गरजूंसाठी त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला आता बोलताना सांगत होतं की देहदानासारख्या अतिशय क्लिष्ट विषयामध्ये त्यांनी काम केले. आतापर्यंत 24 देहदान त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. कोणाला लक्षात येणार नाही देहदान म्हणजे काय असतात. तुम्हाला माहिती झाली सांगतो की आपले मेडिकल कॉलेजेस असतात त्या ठिकाणी जे डॉक्टर्स तयार होतात त्यांना शिकत असताना त्याला माणसाचं शरीर कसं आहे त्याच्या सिस्टम्स काय ते समजण्यासाठी बॉडीला डेड बॉडी त्याच्यावर ते रिस्ट्रिक्शन्स करतात. तर तुम्हाला माहिती आहे की कुठलाही माणूस देहदान करत नाही. म्हणजे जिवंतपणी देहदानाचा संकल्प करणे आणि मरणोपरांत तो देहदान करणे ही मला वाटतं सोपी गोष्ट नाही. पण हे सुद्धा कार्य मोठ्या साहेब त्या ठिकाणी करतात. 24 आतापर्यंत देहदान त्यांनी या ठिकाणी केले. रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या साहेब त्या ठिकाणी काम करतात. मला असं वाटतं सर्व उपस्थितांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक आपण टाळ्या वाजवून एकदा संजय कोठारी मोठं आपण काम करतात. निश्चितपणे मला म्हणजे आपला परिचय करत मला अलीकडच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो. तिथून पुढे आमची ओळख झाली, तिथून पुढे आमचा स्नेह झाला. मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. एक अशी व्यक्ती ही व्यक्ती एक संस्था आहे. मला असं वाटतं की एक माणूस काय काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे. आणि वर्षभरात मला वाटतं 10-20 तरी कार्यक्रम तुम्ही मोठ्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे कामाचाही कंटाळा नाही, कार्यक्रमाचाही कंटाळा नाही. तुम्ही बघितलं असेल तर भाषण मात्र त्यांनी 1 मिनिटामध्ये उभं. म्हणजे मी असं म्हणतो ते काम कमी म्हणजे भाषण कमी आणि काम जास्त करतात. हेही मला असं वाटतं फार वेगळे पण त्यांच्या कामाचं आहे. आजच्या दिवसाच्या निमित्तानं आणखी एक गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठा होऊन या ठिकाणी मी ठेवू इच्छितो. खरं म्हणजे कुठे अपघातांसाठी काम करतात, म्हणजे अपघात नसताना मदत करण्याचं काम करतात. त्यामुळे मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सगळी तरुण मुलं आहे. तुमच्या काही लोकांच्या हातामध्ये बाईक्स आल्या असतील, काही लोकांच्या हातामध्ये येतील आणि मुद्दाम ह्या निमित्तानं ऍक्सिडेंटचा जो डेटा आहे त्याच्यामुळे आपण थोडासा एक प्रकाश कोणाचा नजर एक आपण टाकू. मी मध्ये काही डेटा वाचत असताना माझी जिल्हाधिकारी महोदयांची मध्यंतरी चर्चा चालू होती की सुरक्षा समितीची बैठक त्या ठिकाणी होत असते. त्याच्यामध्ये चर्चा होते ज्या वर्षामध्ये 2025 मध्ये पहिल्या 6-7 महिन्यामध्ये भारतामध्ये साधारणतः 70,000 रोड ऍक्सिडेंट झाले आणि या रोड ऍक्सिडेंट मध्ये सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट जे आहेत ते 18 ते 45 वयोगटातल्या मुलांचे होते. आता तुम्ही त्या वयाच्या मुलांना ठेवून आणि लोक आहात. भारतामध्ये म्हणजे भारताचं जे ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे जगाच्या एकूण व्हेकलच्या 1% व्हेकल भारतामध्ये आहेत. परंतु अपघाताचं प्रमाण जगाच्या 11% आहे. तुम्हाला गंभीर लक्षात आणून सांगतो 1% वाहन आहेत मात्र अपघात 11% होतात. आणि भारतामध्ये जे अपघात होतात त्याच्यामध्ये सर्वाधिक अपघात हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये होते. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या. मी सांगतो एवढंच तुम्ही आता तरुण वयामध्ये येणार आहात, तुमच्या हातामध्ये वाहनं येतील. घरामध्ये प्रत्येक मुलाकडून मुलगा असू दे मुलगी असू दे त्याच्या आईवडील फार मोठी स्वप्न पाहत असतात, फार मोठ्या अपेक्षा त्यांच्या असतात आणि तुमचं जे एज असतं 15, 16, 17, 18, 20 पासून पुढं हे आपण त्याला म्हणतो का थोडंसं अवघड त्याला आपण म्हणतो. या वयामध्ये म्हणजे तारुण्य असतं, उमेद खूप असते परंतु जाण थोडीशी कमी असते आणि अशा वयामध्ये ऍक्सिडेंटचा प्रमाण अनेक लोक बघितले तर तरुण मुलं त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडतात. याच्या दिवसाच्या निमित्तानं मी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करणार आहे. वाहन निश्चितपणे चालवलं पाहिजे, ही गरज आहे आपली, परंतु ते अतिशय काळजीपूर्वक आपण चालवलं पाहिजे. वाहन चालवण्यापूर्वी प्रशिक्षण घेतलं पाहिजे, प्रॉपर लायसन्स तुम्ही घ्यायला पाहिजे आणि आपल्या मागं म्हणजे आपल्या अपघातातून आपल्या एकट्याला नुकसान होतं तर आपल्या मागची फॅमिली आहे, कुटुंब आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सफर होतं. याची जाणीव होऊन आपण सगळ्यांनी मला असं वाटतं की वाहन चालवावं किंवा त्याच्या मागे लागावं या निमित्ताने आपल्याला सांगतो. ऍक्सिडेंट होण्याचे जे प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये 2 प्रमुख कारण आहेत. ओव्हर स्पीडिंग म्हणजे खूप वेगाने
वेगानं वाहन चालवणं, एकूण अपघातांमध्ये 58% अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे होतात आणि 23% अपघात हे रेकलेस ड्रायव्हिंगमुळे, ज्याला आपण बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवतो. तर मी मुद्दाम पुढारी साहेबांच्या कामाला ज्याला आपण म्हणतो की साधारणतः सिमिलॅरिटी घेऊन हा विषय मुद्दाम यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. 2-3 विषय विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगला आहे. घरामध्ये मी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आलो, या ठिकाणी सीओ म्हणून काम करतो आणि मी प्रत्येक ठिकाणी 2-3 गोष्टीबद्दल अतिशय आवर्जून मुलांशी सातत्याने बोलत राहतो. पहिला विषय तुम्हाला असं वाटतं जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुलांनी खूप वाचलं पाहिजे, खूप वाचन तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. वाचन म्हणजे काय? आता तुमच्या हातामध्ये जर वृत्तपत्र आलं, पेपर आलं, न्यूजपेपर आलं, तर आपण नॉर्मली काय करतो? आपण पेपर उलटा करतो आणि शेवटच्या स्पोर्ट्सच्या बातम्या करतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की स्पोर्ट्सच्या बातम्या म्हणजेच पेपर आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यापेक्षा फार मोठं जग आपल्या आजूबाजूला आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, जगामध्ये काय सुरू आहे, पर्यावरणामध्ये काय सुरू आहे, विज्ञानामध्ये काय सुरू आहे, शिक्षण क्षेत्रात काय सुरू आहे, आरोग्यामध्ये काय सुरू आहे, पर्यावरण क्षेत्रामध्ये काय सुरू आहे, या गोष्टींची जाणीव ही विद्यार्थ्यांना या वयापासून व्हायला पाहिजे. मी अतिशय आवर्जून तुम्हाला सांगतो, कृपया आत्तापासून सगळ्यांनी वाचनाची आवड त्या ठिकाणी निर्माण करून वाचनाची सवय लावली. मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे, अधिकारवाणी म्हणतो, याचं प्रमुख कारण जर बघितलं तर त्याच्या मागं जे माझ्या शिक्षकांनी किंवा माझ्या कुटुंबाने मला जे लहानपणापासून वाचनासाठी जी प्रेरणा दिली, जे बळ दिलं, त्याचा हा परिणाम आहे. आणि केवळ वाचनामुळं मी आज पदापर्यंत पोहोचलो. तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल तर कुणीतरी मला हा हे गाव ज्याचा आहे, ते तुमच्या नावाने, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या गावाची जर तुम्हाला ओळख निर्माण करायची असेल तर विद्यार्थ्यांनी भरपूर वाचलं पाहिजे. या ठिकाणी विद्यालयाचे आमचे सन्मान्य अध्यक्ष असतील, तुमची सगळी टीम असतील, मुख्याध्यापक, मी आपल्याला विनंती करेन एक चांगलं वाचनालय आपण ह्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी सुरू करा. नुसतं वाचनालय सुरू करू नका, तर मुलांना वाचायला लावा. ते काय वाचतं ते मॉनिटर करा. आणि मी निश्चितपणे सांगतो, ज्यावेळी तुम्ही आज वाचाल 10 वर्षांनी, 8 वर्षांनी, ज्यावेळी या जगाच्या म्हणजे असं म्हणतो का प्रचंड कॉम्पिटिशन आपल्या आजूबाजूला त्या ठिकाणी आहे. आणि जो चांगला वाचेल ना, असं म्हणतात वाचाल तर वाचा, तर जो वाचेल ना तो निश्चितपणे यशस्वी होईल. या निमित्तानं पहिल्या कारणामध्ये तुम्हाला दिलं का चांगलं वाचन प्रत्येकाने आपल्या बाजूला केलं पाहिजे. मराठी साहित्यामध्ये असेल, हिंदी साहित्यामध्ये असेल, इंग्रजी साहित्यामध्ये आहे प्रचंड मोठं लेखन हे अनेक चांगल्या लेखकांनी, कवींनी त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. ही पुस्तकं शोधा त्या ठिकाणी वाचा. मी आजही नियमितपणे वाचन करतो. कुठल्या सिनेमाच्या गाडीमध्ये आजही पुस्तकं असतं आणि म्हणजे मी अनावश्यक वेळ हा नको त्या गोष्टींमध्ये घालतो, वाचनाकडे वापरतो. दुसरी गोष्ट या निमित्ताने सांगणार आहे, थोडंसं मोबाईल पासून, सोशल मीडियापासून लांब राहा. फार मोठं वाचन मी करणार नाही, परंतु मला असं वाटतं या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. भारतीय माणसाचा ॲव्हरेज स्क्रीन टाइम जे आपण त्याला म्हणतो, मोबाईलचं स्क्रीन असेल, लॅपटॉपचं स्क्रीन असेल, कुठल्याही प्रकारचं स्क्रीन 7 तास आहे, 7 तास. 7 तास आपल्या 24 तासातले आपण अक्षरशः बिनकामाच्या गोष्टीवर अक्षरशः वाया घालतो. याच्या नादाला लागता वाचन करा. मोबाईलमध्ये काही गोष्टी चांगल्या तुम्हाला शिकायला मिळतील, परंतु मला असं वाटतं की आपण अनावश्यक कंटेंटवर खूप जास्त वेळ घालतो आणि मग भरकटत जातो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तर त्याचा चांगला मार्ग म्हणजे काय? चांगलं दर्जेचं वाचन तुम्ही त्या ठिकाणी केलं. दुसरा मुद्दा या निमित्ताने सांगणार आहे का आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की यावर्षी बघितलं आपण पाऊस खूप पडला, अतिवृष्टी झाली, एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही, टँकर चालतात, एखाद्या वर्षी इतका पाऊस पडतो आपली शेती वाहून जाते, गुरं वाहून जातात. म्हणजे अशा दुर्घटनेच्या टायमामध्ये म्हणजे अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ, सुका दुष्काळ असे दोन्ही प्रकार आपण त्या ठिकाणी बघतो. याचं प्रमुख कारण जे आहे ते पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान, याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. हा शब्द ऐकला असेल, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन, कार्बन इमिशन त्याला म्हणतो. तर पृथ्वीचं तापमान वाढत चाललं. किती वाढत चाललं? तर मागच्या साधारणतः 150 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान 1.5 डिग्री सेंटीग्रेड आतापर्यंत वाढलं. आणि असं म्हणतात की या शतकाखेरीस पृथ्वीचं तापमान हे किंवा 2 डिग्री सेंटीग्रेड वाढलं. तुम्ही म्हणा 3-2 डिग्री सेंटीग्रेड काय फरक पडतो? फार मोठा फरक पडतो, प्रचंड मोठा फरक पडतो. आणि जर अशाच पद्धतीने जर पृथ्वीचं तापमान वाढत राहील तर समुद्राच्या आजूबाजूची जी शहरं आहेत, जी गावं आहेत, जे देश आहेत, ते त्या ठिकाणी सबमर्ज, म्हणजे असं म्हटलं जातं तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आणि त्या ठिकाणी सबमर्जन होत चाललं. आपल्या दक्षिणेला मालदीव नावाचं एक राष्ट्र आहे, तुम्हाला माहित असेल मालदीव नावाचा देश आहे. मी जेव्हा MBA अभ्यास करत होतो त्यावेळी बातमी मी वाचली की मालदीवच्या पंतप्रधानांनी जगाला सांगितले आम्हाला वाचवा का? मालदीव हा देश समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे समुद्रामध्ये बुडत चाललेला आणि कदाचित आणखी 50-100 वर्षांनी हा देश जगाच्या राहणारच नाही, हा पूर्ण समुद्राच्या पाण्यामध्ये काढणार आहे. आणि मग मालदीवने काय केलं? आपल्या देशाच्या बाजूने 1 मीटर लांबीची भिंत बांधली उंची. अशासाठी तर किमान तेवढे दिवस आम्ही करून राहू. हे एवढ्यासाठी
याच्यासाठी सांगतो मित्रांनो का जर आपण पर्यावरणाकडे बघितलं नाही, आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जागरूक झालो नाही, आपण कचरा निर्मूलन असेल, सांडपाणी निर्मूलन असेल, प्लास्टिकचं व्यवस्थापन असेल, या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर जागरूक झालो नाही तर आपल्या पुढचा भविष्याला हा मार्ग कठीण असणार आहे. मला असं वाटतं शिक्षकाने आवाहन करेल का आपण मुलांना खरं म्हणजे तुमच्या पुस्तकी शिक्षणाबरोबर तुम्ही ह्या गोष्टीचं शिक्षण काय दिलं पाहिजे. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असेल मिशन लाईफ नावाचा एक प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, ज्याला आपण लाईफस्टाईल एन्व्हायरमेंट असं म्हणतो. मला असं वाटतं मिशन लाईफ विकास आणि कुटुंबावर हा छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. एक छोटी गोष्ट सांगतो, आम्ही घरातून बाहेर पडताना अनावश्यक लाईट पंखे मी बंद केले. तुम्हाला कशासाठी? आम्हाला लाईट दिली तर आम्ही भरतो. ही लाईट तयार करण्यासाठी कुठेतरी आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या कोराडीच्या कारखान्यावर त्या ठिकाणी कोळसा जाऊन वीज निर्माण केली जाते. तर आमच्या कोयनेच्या झाडामध्ये त्या ठिकाणी पाणी जनित्रावर सोडून वीज निर्माण केली जाते. ही वीज निर्माण करता त्या ठिकाणी पर्यावरणाचा नुकसान होतं. ही जाणीव तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये पाहिजे. आम्ही जेवढी व्हेकल वापरतो, एक छोटासा विचार, कमी कुठेतरी चालू, कमी तिघांनी 3 गाड्या घेण्यापेक्षा आम्ही तिघं म्हणून एका गाडीची, यातून काय डिझेलची बचत होईल. तुम्हाला माहिती आहे डिझेलच्या पेट्रोलच्या आयातीमध्ये आपण प्रचंड पैसा देशाचा खर्च होतो, प्रदूषणही वाढतं. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये या वयामध्ये त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तर मी या निमित्तानं आपण सगळ्यांना हे आवाहन करेल का आपण निसर्गाप्रती, पर्यावरणाप्रती त्या ठिकाणी जागरूक असलं पाहिजे. आपल्या विद्यालयामधून फक्त विद्यार्थी घडून नये तर या देशाच्या जबाबदार आणि सक्षम नागरिक कसे घडतील याबद्दल मला असं वाटतं विद्यालयाच्या प्रशासनानं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे. मी या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्षारोपणाचा ट्रायल केलं. मला येऊन 5 महिने झाले. साधारणपणे आम्ही 8 लाखापेक्षा जास्त झाडं, आम्हाला टार्गेट दिलं गव्हर्नमेंट 5.5 लाखाचं टार्गेट मला दिलं होतं आणि मी जवळजवळ 8 लाखापेक्षा जास्त झाडांचं प्लांटेशन त्या ठिकाणी केलं. एक अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने मियावाकी घनवृक्ष लागवड पद्धतीने आम्ही घनवृक्ष लागवडीची 250 पावलांची आपण घनवृक्ष लागवडीच्या साईट्स या जिल्ह्यामध्ये तयार केल्या. हे कशासाठी सांगतो कारण मला असं वाटतं की नुसतं शिक्षकीय ज्ञान घेऊ नका, नुसतं म्हणजे आपण त्याला म्हणतो ना का लाईक म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ह्या आयुष्यात ह्या बाजू समजणार नाही तर तुम्ही एक सुजाण, एक परिपक्व, मॅच्युअर किंवा एक रिस्पॉन्सिबल सिटीजन तुम्ही कधी होऊ शकणार नाही. मला असं वाटतं चांगलं वाचा, पर्यावरणाकडे लक्ष द्या. आणि भारताबद्दल जर बोलायचं म्हणजे मला असं वाटतं का भारत हा परंपरांनी याला तुम्ही सगळ्यांनी मग अशी प्रतिज्ञा होती हात बोलतो. मला माहिती आहे तुम्ही किती लोक प्रतिज्ञा समजून घ्यायचं प्रत्येक आपण राष्ट्रगीत म्हणतो, जनगणमन तुम्ही म्हणत असाल, तुम्ही जर जनगणमन समजून घेतलं तुमच्या लक्षात येईल का या देशाच्या सगळ्या राज्यांचा उल्लेख जनगणमन आहे. त्याच्यावर प्रतिज्ञा आम्ही करतो त्यावेळी या देशाच्या विविधतेबद्दलचे उल्लेख त्या आपल्या प्रतिज्ञेमध्ये आहे. तर ही विविधता काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपल्या परंपरा काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं ज्येष्ठांचा आदर करणं असेल, शिक्षकांचा आदर करणं असेल, समाजामध्ये सगळ्यांच्या प्रती एक आपल्या मनामध्ये करुणा, सहानुभूती, सहृदयता ठिकाणी असावी ही आपली शिकवण या संस्कृतीने भारत मातेने आपल्याला दिली. मला असं वाटतं हे सगळं आपण जपलं पाहिजे. आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी मनापासून आदरणीय संजय कोठारी साहेबांनी आपले बंधू कोठारी साहेबांना मी धन्यवाद देईन. खरं म्हणजे मला जमेल नाही जमेल अशा विधान स्थितीमध्ये मी होतो, तो एक चांगल्या कार्यक्रमाला राहण्याची संधी आपण या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मी कोठारी साहेबांचं जे काम आहे त्या कामाप्रती म्हणजे खरं म्हणजे आपल्याला मनापासून म्हणजे आता मराठीमध्ये मुद्रा, हिंदीमध्ये सलाम, इंग्लिशमध्ये हॅट्स ऑफ म्हणतात. अतिशय मोठं दीपस्तंभासारखं काम आपण या समाजामध्ये करत आहात. आपलं काम असंच हे पुढे चालू राहू आणि मला असं वाटतं नुसतं चालू राहू नये तर आपल्या कामापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्यासारखे अनेक समाजसुधारक या भूमीमध्ये त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण व्हावेत अशी शुभेच्छा आणि सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून राष्ट्रीय शैक्षणिक दिनाच्या शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.